वाईटची हॅट्रिक यावेळेस कंप्लीट केली जाते हरीशच्या माध्यमातून. सलग 3 चेंडू खराब फेकलेत. इथून लाईन अचूक पकडावी लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं देखील फार गरजेचं राहील. इथून मात्र प्रश्न विचारला जाईल कोमलवाडी टीमला, कारण या ठिकाणी प्रकाश किंवा बालचंद्रला गोलंदाजी का दिली नाही हे देखील विचारलं जरूर जाईल. मात्र फटका सुंदर या बॅटच्या मधोमध बादल सवारेच्या बॅटमधून हा पहिला तडाखा, बिग हिट, षटकार. मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीचे 3 चेंडू खराब फेकल्या, म्हणजे एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहतो हरीशला. इथून कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल. अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध, यावेळेस लॉंग ऑनला. हा दुसरा तडाखा फलंदाज बादल सवारेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार आणि 6 धावेना संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले तब्बल जाऊन पोहोचल्या. यावेळेस आपण पाहतोय सांघिक आपण पाहिले गेले 60 या अंकावरती फार चांगली बॅटिंग केली जाते. गरज राहील. पहिलं विकेटचं पतन पाहिलं तर 0 धावसंख्येत दिनेश बाद झाला. ऋतिकचा झेल सोडला होता पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती आणि तिथून मात्र जी साजेदारी रचली मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि ऋतिकच्या माध्यमातून कमालीची, कारण तिथून मात्र पूर्णपणे एक धावाला चांगला आकार दिलाय. तब्बल 60 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि अद्यापर्यंत पहिल्या हाफमधील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इष्टांच्या मागे आपण पाहिले गेले मोहन पारधी यावेळेस संघाचा मास्टर माइंड खेळालो. यावेळेस पुन्हा एकदा मात्र तिसरा येईल का, इथून एलिमिनेशन पाहिले जाईल आणि तिसरा देखील सलगचा आणि आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक फलंदाज बादल सवारेच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कमालीची बॅटिंग 66 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. पुन्हा एकदा आलांद कार्पेंटर पटका सुंदर सजवला लॉंगॉन क्षेत्रामध्ये बालचंद्र आपण पाहतोय. सुरेख क्षेत्रक्षण थोडासा पंबल, लगेच सिंगल